आम्ही लहान असतानाची गोष्ट आहे. आमच्या गावात एक गोपी पैलवान होता. अफाट ताकदीचा होता असा. आणि मग तो गोपी पैलवान असं लय ताकद होती त्याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेसची गोष्ट काय होती माहिती आहे का, आमच्या गावामध्ये मोजून दिवसाला 3दा एसटी यायची, लाली एसटी. आणि गावातला माणूस कधीतरी असा त्या एसटीनं प्रवासाला जायचा. शक्यतोवर माणसं एक तर चालत जायचे, नाही तर मग एसटीनं असं अर्जंट असलं तरच. एकदा गोपी पैलवान एसटीनं बसून असा तालुक्याला जायला निघाला. आणि एसटीत बसला, गाडी अशी गर्दीनं खचाखच भरलेली होती अशी. आणि मग गोपी पैलवानला बसायला जागा कुठं मिळाली, तर कॅबिन मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला. ते बॉनेट असते त्याच्यावर बसला तो गोपी पैलवान. आणि बघत बघत निघाला. मग गोपी पैलवान निरीक्षण करू लागला, ड्रायव्हर गाडी कशी चालवतो ते असं. अर्ध्या वाटेत गेल्यावर असं मग गाडी चहा नाश्त्याला थांबली. मग ड्रायव्हर कंडक्टर उतरून गेले चहा नाश्त्याला, गोपी पैलवान तिथंच बसून होता. एक 10-15 मिनिटाला ड्रायव्हर आला आणि गाडी सुरू करून असं बघतो तर काय इकडे इकडे बघायला लागला ड्रायव्हर. ड्रायव्हर असा इकडे तिकडे कावरा बावरा होऊन बघले. गोपी पैलवान त्याच्याकडे बघून म्हणतो, काय झालं, काय शोधायला लागलाय म्हणतो. तेव्हा इथं हे आमचा गिअर दिसणार गेलाय. कोणता? हे इथं होता ते. अहो, ते गिअर होता काय? मला वाटलं ते काय दांडका आहे की. आणि मगापासून मी तुमचं बघतोय, तुम्ही सारखं त्याला असं हलवत होता असं. मला वाटलं ते तुम्हाला उपडून काढायचं आहे, निघत नाही. तुम्ही परेशान आहे म्हणून तुम्ही खाली उतरल्यावर मी त्याला असं एका बारीतच उपसून काढलं बघा, हे तिथं ठेवलंय बघा म्हणतो असा. आणि उचलून दांडकं दाखवलंय असं. ते गिअर होता एसटीचा.